नमस्कार. आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. बातमी आहे महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील कर्मचाऱ्यांना आताची मोठी खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना या 4 मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया. राज्य शासनाचे दिनांक 27 जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्यपत्रिका महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाचा मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करू. येत्या पावसाळी अधिवेशनात सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली होती. याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे माहे 1 जानेवारी 2024 पासून वाढीव 4% महागाई भत्ता लागू करण्यात असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 49% दराने DA वाढ लागू आहे. याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 4% वाढीव DA लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून